तो बाप आहे दादा, तो बाप आहे हो. मुलं बाळ घरात बसले, पीठ नाही घरात, पाटीलला म्हणतो बाप मुलांसाठी धान्य. ज्या मुलीच्या लग्नासाठी जो बाप सावकाराच्या पुढे जातो आणि सावकाराच्या पुढे गेल्यानंतर तो बाप म्हणतो माझ्या मुलीचा विवाह. बाप आपला फेटा आपली टोपी असेल त्या सावकाराच्या पुढे ठेवतो. ठेवल्यानंतर बाप सावकाराला म्हणतो माझी मुलीचं लग्न लागील जमल, आमंत्रण माझ तुम्हाला. ज्या दिवशी मुलीचं लगीन लागल्यानंतर जेवत नाही तो बाप, आणि बापावरती जी निष्ठवान प्रेम करते ती मुलगी असते. एक ठिकाणचा प्रसंग सांगतो, सेवा संपवतो. ताईंनो, आई आपल्या वडिलांना चिडचिड करते. चिडचिड केल्यानंतर आई वडिलांना काही बोलू शकते, परंतु जो वडील ज्या दिवशी जेवत नाही त्या दिवशी ती मुलगी मागच्या घरात जाते. आई कामाला जाते. आई कामाला गेल्यानंतर वडील जेवत नाही. वडील मागच्या खोलीत झोपतात आणि वडील म्हणतात एवढं आयुष्यभर मी कष्ट करून जर मला पत्नी बोलत असेल तर हे माझं जीवन व्यर्थ आहे. परंतु बाप 3 वेळा लढतो. मुलगी वडिलांजवळ जाते. बाबा, ओ बाबा, तुम्ही 2 घास खा. बायडी, ए बायडी, तू खाऊन घे, मला बरं नाही, मी नंतर काय. बाबा नाही, तुम्ही पहिले जेवण करा सुखी, तेव्हा जाईल हे मन माझं दुखी. बाबा लेकीचं ऐकून 2 घास खातो. कोण म्हणतं पुत्र सात्विक नसतो, पुत्र ही सात्विक असतो. कधी बघितलं नाही मी. वडील वारल्यानंतर जर 3ऱ्या दिवशी मुलाला या हरिकीर्तनाची आठवण येत असेल तर आमचे असे ज्ञानेश्वर भाऊ आहेत दादा. बाप स्वाभिमानी बाना, बाप कन कर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या सहवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेट दिशाल, त्याच्या गामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप जगत म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई घराचा कळसा. बाप मन जे कळसा, जसा पाण्यातला मासा. बाप स्वाभिमानी बाना, बाप कण कणा. मुलगी म्हणते बाबा 9 दिवसात निरोप मला आला, घेतली नाही बॅग मी सगळे. बाबा तुमचा निरोप आला मला, आले मी धाव धाव पळ पळ करुणी. बाप रडतो. पण ज्या दिवशी हाताला बांधला काकण मुलीचा, हात दिला परक्याच्या हातात, लेक जाते सासरी. बाप रडतो परत
आई जगासमोर रडते ती दिसते सर्वांना, पण जो बाप घरामध्ये रडतो तर तो बाप घरामध्ये रडतो त्याला बाप म्हणतात. बाप म्हणतो मी जर जगासमोर लढलो तर लोक मला म्हणतील हा याचं हृदय असं काय हलका आहे, एका मुलीचं लग्नात हा रडतो म्हणून तो बाप जगासमोर रडत नाही. ताईनो, तो बाप एका दिवशी रडतो. लाडाची लेक माझी जाते सासरी, रडतो तो बाप हृदयांत करणाने. ओ बाबा तुमची आठवण येईल. वडील गेल्यानंतर सर्वांना आठवण पडते, परंतु जी लाडाची लेक असते ना, ती लेक शेतात गेल्यानंतर ही वडिलांची आठवण येते. आणि लेक पहिल्यांदा रडते ज्या दिवशी बाप गेल्यानंतर पूर्णाची पोळीचा पहिला घास उचलते. बाबा तुम्ही आणायचे सणाला गहू, यायचा लाडका भाऊ, करायची मी पूर्णाची पोळी गोड, तुमचं हृदय व्हायचं गोड. बाबा या वर्षाची दिवाळी येईल बाबा, त्या दिवशी तुमची आठवण मला येईल बाबा. बाबा ज्या दिवशी भाऊबीज येईल त्या दिवशी पण तुमची आठवण येईल बाबा. लेक म्हणते बाबा भाऊला राखी बांधल्यानंतर तुमच्या प्रतिमेची याद येईल बाबा. म्हणून माणसाने जाता जाता तुम्हाला सांगतो